एव्हरीवन. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण मीडियम आणि लो रेझिस्टन्स मेजरमेंट करण्याच्या पद्धती पाहिल्या. ओके, मागील व्हिडिओमध्ये आपण लो रेझिस्टन्स, केल्विन डबल ब्रिज असेल, पोटेन्शियोमीटर मेथड असेल ती आपण पाहिली होती. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण हाय रेझिस्टन्स मेजरमेंट करण्याच्या पद्धती पाहणार आहोत. ओके, सिलेबस टॉपिक 5.1.5 हाय रेझिस्टन्स मेजरमेंट. हाय रेझिस्टन्स म्हणजेच ज्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू 1 मेगा ओमपेक्षा जास्त आहे अशा रेझिस्टन्सला आपण हाय रेझिस्टन्स म्हणणार आहोत. ओके, सिलेबस टॉपिक 5.1.5 ए डिफिकल्टीज प्रेझेंट इन हाय रेझिस्टन्स मेजरमेंट. डिफिकल्टीज म्हणजे ज्या काही अडचणी आहेत त्या प्रेझेंट असतात हाय रेझिस्टन्स मेजरमेंट करताना, जसं की लिकेज करंट आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट आहे, ओके, कन्सिडरेबल कॅपॅसिटन्स आहेत. ओके, त्याचबरोबर इफेक्ट ऑफ टेम्परेचरसुद्धा ह्याच्यामध्ये अराईज होऊ शकतो. ओके, मग हाय रेझिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी सेन्सिटिव्ह गॅल्व्हॅनोमीटर्स, मायक्रोॲमीटर्स हे इलिजिबल नाही आहेत. कॅन नॉट बी यूज्ड अनलेस सम प्रोटेक्शन अरेंजमेंट. ओके, त्यांच्यामध्ये काही प्रोटेक्शनचे अरेंजमेंट केल्याशिवाय आपण हे वापरू शकत नाही, गॅल्व्हॅनोमीटर्स आणि मायक्रोॲमीटर्स. ओके, दिस इज बिकॉज ऑपरेटिंग करंट अँड व्होल्टेज इज व्हेरी हाय. ओके, जे हाय रेझिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी ऑपरेटिंग करंट आणि व्होल्टेज जे आहे ते हाय असतं, त्याच्यामुळे आपण इथे मायक्रोॲमीटर्स आणि गॅल्व्हॅनोमीटर्स एक स्पेशल प्रोटेक्शन अरेंजमेंट असल्याशिवाय यूज करू शकत नाही. ओके, ह्या डिफिकल्टीज आहेत हाय रेझिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी. ठीक आहे, हा एक केल्विन डबल ब्रिजचा प्रॉब्लेम आहे जो की विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घेऊन हा प्रॉब्लेम लिहून काढायचा आहे. ओके, फॉर्म्युला आहे, व्हॅल्यूज दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये. त्या फॉर्म्युलाजमध्ये व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपणाला अननोन रेझिस्टन्स आर की ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची होती. कॅल्क्युलेट द अननोन रेझिस्टन्स नियरेस्ट 0.01 मायक्रो ओहम. ओके, म्हणजे ब्रांचमध्ये किंवा केल्विन डबल ब्रिजमध्ये 0.01 मायक्रो ओहम म्हणजे 0.01 10⁻⁶ इतका जो रेझिस्टन्स आहे त्याच्या जवळचा रेझिस्टन्स जो की अननोन रेझिस्टन्स आहे, माहीत नसलेला रेझिस्टन्स, तो फाइंड आउट करायचा आहे. ओके, आर जो आपल्याला मिळेल 49.94 मायक्रो ओहम. ओके, हा व्हिडिओ पॉज करून विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम लिहून काढायचा आहे. ओके, नेक्स्ट आहे सिलेबस टॉपिक मेगर, MEGGER मेगर. MSBTच्या समर 14, विंटर 15, समर 16, समर 17 ह्या एक्झाम्समध्ये मेगरविषयी काही प्रश्न विचारले आहेत. विथ नीट स्केच एक्सप्लेन वर्किंग ऑफ मेगर. ओके, विथ नीट स्केच एक्सप्लेन वर्किंग ऑफ मेगर हा प्रश्न विंटर 15, समर 16 साठी 4 मार्कला विचारला होता. पुन्हा त्याच पद्धतीचा एक प्रश्न आहे, ड्रॉ अ नीट लेबल्ड डायग्राम टू डिस्क्राईब कन्स्ट्रक्शन ऑफ मेगर. हा प्रश्न समर 14, समर 17 साठी 4 मार्क्सला विचारला होता. ओके, चला तर मग समजून घेऊया मेगर. ह्याचा वापर मेगर कुठे यूज करतात. यूज धिस इन्स्ट्रुमेंट, हे उपकरण, इज सुटेबल फॉर मेजरिंग हाय व्हॅल्यू रेझिस्टन्स मेगा ओहम. हे उपकरण हाय व्हॅल्यू रेझिस्टन्स की ज्यांची मेगा ओहममध्ये व्हॅल्यू असते असे रेझिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी यूज करतात. सच ॲज इन्सुलेशन रेझिस्टन्स. ओके, मग मेगा ओहममध्ये असणारे रेझिस्टन्स कोणते, तर इन्सुलेशन, आवरण, जे कंडक्टरवरती आवरण असतात किंवा वाइंडिंगचे जे कॉईल असतात त्यांच्यावरती जे आवरण असतात त्या आवरणांचा रेझिस्टन्स मेगा ओहममध्ये असतो. तो मेजर करण्यासाठी मेगरचा वापर केला जातो. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर डिटेक्टिंग फॉल्ट्स सच ॲज वाइंडिंग टचिंग टू मेटॅलिक पार्ट. ओके, फॉल्ट डिटेक्टिंग करण्यासाठी सुद्धा मेगरचा वापर केला जाऊ शकतो. असे काही फॉल्ट आहेत की जे मोटरचे वाइंडिंग मेटॅलिक पार्टला टच होतात का नाहीत, दॅट इज म्हणजेच अर्थ फॉल्ट अँड ओपन सर्किट फॉल्ट. ओके, म्हणजेच अर्थ फॉल्ट आणि ओपन सर्किट फॉल्ट फाइंड आउट करण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा मेगरचा वापर इथे करतात. टू फाइंड द
कंडिशन्स ऑफ इन्सुलेशन एटसेट्रा. आवरणाची कंडिशन काय आहे ते सुद्धा आपण मेगरने पाहू शकतो. टू क्रॉस चेक द इन्सुलेशन लेवल ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन बिफोर पुटिंग इट इन टू सर्व्हिस. इन्सुलेशनची कंडिशन्स, ओके, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचे जे इन्सुलेशन आहेत, त्यांचे जे आवरण आहेत, त्यांचेसुद्धा आपण कंडिशन्स चेक करू शकतो बिफोर पुटिंग इट इन टू सर्व्हिस, त्यांना सर्व्हिसमध्ये ठेवण्या अगोदर. दिस इन्स्ट्रुमेंट इज ऑल्सो नोन ॲज इन्सुलेशन टेस्टर. म्हणून मेगरला इन्सुलेशन टेस्टरसुद्धा आपण म्हणतो. कन्स्ट्रक्शन. द कन्स्ट्रक्शनल डिटेल्स आर इलिस्ट्रेटेड इन फिगर 5.1.11. ठीक आहे. मेगरचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते फिगर 5.1.1 म्हणजे या फिगरमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पहा, एक व्होल्टेज कॉईल आहे जी फिक्स्ड रेझिस्टन्स आर व्हीच्या सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. अजून एक ह्याच्यामध्ये करंट कॉईल आहे जो फिक्स्ड रेझिस्टन्स आर सीच्या सिरीजमध्ये आहे. इथे पाहू शकतो आपण आर सी. ओके. आणि हा करंट कॉईल आहे तुमचा. ओके. हा करंट कॉईल. इथे पहा, हा करंट कॉईल. ठीक आहे. मग इथे दाखवलेलं आहे करंट कॉईल. ओके. मग करंट कॉईल आणि व्होल्टेज कॉईल हे एकमेकाला कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत, काटकोनात आहेत. ओके. ठीक आहे. त्याचबरोबर एक अननोन रेझिस्टन्स की ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत करायची आहे, जो एक्स आहे, तो इथे कनेक्ट केलेला आहे. म्हणजे मेगरचे जे दोन टर्मिनल आहेत ते इन्सुलेशन रेझिस्टन्स किंवा अननोन रेझिस्टन्स माहीत करण्यासाठीचे जे टर्मिनल आहेत ते बाहेर इथे दिलेले आहेत. ओके. त्याचबरोबर एक जनरेटर आहे, जनरेटरचा हँडल आहे, हँड ड्रिव्हन जनरेटर ज्याला आपण म्हणतो, तो इथे दिलेला आहे. ठीक आहे. हे त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. आणि हे नॉर्थ आणि साऊथ पोल हे फिक्स्ड पोल आहेत. ओके. लिगमेंट्स ज्याला आपण मॅग्नेट्स म्हणतो. ओके. हे फिक्स्ड मॅग्नेट आहेत. त्या फिक्स्ड मॅग्नेटच्या मध्ये आपल्याला करंट कॉईल पाहायला मिळेल. It consists of two coils, current coil C and voltage coil P. These coils are rigidly mounted at an angle to each other and are connected to a small hand-driven generation. Okay, किंवा generator. The voltage coil is split into two parts. Voltage coil काय केलेले आहे? दोन पार्ट्समध्ये विभागले गेले आहे. The current coil and voltage coils are placed between magnetic field. The current coil and voltage coil are placed between magnetic field. चुंबकीय क्षेत्रात करंट कॉईल आणि व्होल्टेज कॉईल प्लेस केलेले आहेत. ऑफ ए परमनंट मॅग्नेट. These coils are wound such that the torque produced by them are in opposite direction. ओके. हे कॉईल, करंट कॉईल आणि व्होल्टेज कॉईल अशा पद्धतीने वाउंड केलेले आहेत. ओके. की त्यांचा जो प्रोड्यूस होणारा टॉर्क आहे तो काय आहे? एकमेकाला अपोजिट डिरेक्शनमध्ये आहे, एकमेकाला विरुद्ध डिरेक्शनमध्ये तयार व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं करंट कॉईल आणि व्होल्टेज कॉईल बाउंड केलेले आहेत. द व्होल्टेज कॉईल इज इन सिरीज विथ फिक्स्ड रेझिस्टन्स आर व्ही. व्होल्टेज कॉईल हा फिक्स्ड रेझिस्टन्समध्ये आहे, सिरीजमध्ये आहे आर व्हीच्या. अँड करंट कॉईल इज इन सिरीज विथ अ फिक्स्ड रेझिस्टन्स आर सी. करंट कॉईलसुद्धा एक फिक्स्ड रेझिस्टन्स आहे आर सी, त्याच्या सिरीजमध्ये आहे. अँड द अननोन रेझिस्टन्स एक्स. ओके. अँड अननोन रेझिस्टन्स एक्स. ओके. इथे अननोन रेझिस्टन्स एक्स आहे. ठीक आहे. हे झालं कन्स्ट्रक्शन ऑफ मेगर. वर्किंग. when hand driven generator is rotated, DC supply is produced which is connected to the two coils. ज्यावेळी आपण हँड ड्रिव्हन जनरेटर आहे, रोटेट केल्यानंतर एक DC सप्लाय तयार होतो, तो दोन कॉईलला कनेक्ट होतो. ओके. विच इज कनेक्टेड टू द टू कॉइल्स. इफ द रेजिस्टन्स एक्स इज इन्फिनिटी. ओके. जर का रेजिस्टन्स एक्स हा इन्फिनिटी असेल, इन्फिनिटी म्हणजे ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही. ओके. इन्फिनिटी. जर का व्हॅल्यू ऑफ एक्स इज इन्फिनिटी तर काय होईल पहा. इफ द रेजिस्टन्स एक्स इज इन्फिनिटी, नो करंट फ्लो थ्रू करंट कॉईल. करंट कॉईलमधून कोणताही करंट फ्लो होणार नाही. अँड द व्होल्टेज कॉईल सेट्स इट सेल्फ परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक ॲक्सिस. आणि व्होल्टेज कॉईल काय करेल, तो मॅग्नेटिक ॲक्सिसशी काय असेल, परपेंडिक्युलर असेल. दस पॉइंटर इंडिकेट्स इन्फिनिटी ऑन द स्केल. अशा प्रकारे पॉइंटर काय करेल,
स्केलवरती इन्फिनिटी दर्शवेल. ओके, स्केलवरती इन्फिनिटी दर्शवेल. केव्हा? ज्यावेळी एक्सची व्हॅल्यू इन्फिनिटी असेल. एक इन्फिनिटी म्हणजे माहीत नाही. ओके, इन्फिनिटी आहे. ठीक आहे. अशा वेळी काय होईल? करंट कॉईलमधून कोणताही करंट फ्लो होणार नाही, परंतु व्होल्टेज कॉईल काय होईल? मॅग्नेटिक ॲक्सिससोबत परपेंडिक्युलर असेल आणि पॉइंटर आपल्याला स्केलवरती इन्फिनिटी हे रीडिंग दाखवेल. ओके. When x is 0 or has very low value, the pointer moves in clockwise direction. मग x ची व्हॅल्यू 0 असेल किंवा लो व्हॅल्यू असेल त्यावेळी पॉइंटर काय होईल? क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होईल. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने. ओके, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. द व्होल्टेज कॉईल प्रोड्युसेस अ रिस्टोरिंग टॉर्क. मग व्होल्टेज कॉईल हा रिस्टोरिंग टॉर्क प्रोड्यूस केला असेल विच इज इन अपोजिट डिरेक्शन टू द करंट कॉईल. ओके, म्हणजेच जो की करंट कॉईलच्या टॉर्कच्या विरुद्ध दिशेने असेल. अँड द इक्विलिब्रियम पोझिशन इज ऑब्टेन्ड व्हेन द टू टॉर्क्स बॅलन्स. ओके, आणि इक्विलिब्रियम जे काय पॉइंटरचं पोझिशन आहे ते आपणाला तिथे मिळेल. ओके, द टेस्ट व्होल्टेज जनरेटेड इज 500 व्होल्ट DC और 1000 व्होल्ट DC और 2500 व्होल्ट DC. ओके, सिलेबस टॉपिक 5.1.5 B लॉस ऑफ चार्ज मेथड. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एक बॅटरी आहे, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्होल्टमीटर आहे आणि अननोन रेजिस्टन्स आर की ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत करायची आहे. ओके, हाय व्हॅल्यू असेल ती. ठीक आहे. आणि एक कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे की ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे C. ठीक आहे. आणि इथे एक स्विच आहे. ओके, B आपण पाहू शकतो फिगरमध्ये. B म्हणजेच बॅटरी सोर्स दिलेला आहे. आर म्हणजे हाय रेजिस्टन्स टू बी मेजर्ड. हा हाय रेजिस्टन्स आहे की ज्याची व्हॅल्यू आपल्याला मेजर करायची आहे. आणि C म्हणजे कॅपॅसिटर दिलेला आहे. V म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्होल्टमीटर इथे दिलेला आहे. ठीक आहे. फिगर 5.1.12 लॉस ऑफ चार्ज मेथड. द सर्किट अरेंजमेंट ऑफ मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स value R by loss of charge method. A capacitor C is charged to a suitable voltage by means of a battery having voltage V, and then it is allowed to discharge through resistance R under test. ओके, एक कॅपॅसिटर आहे की जो बॅटरीच्या व्होल्टेजपर्यंत तो चार्ज करतात. ठीक आहे. स्विच एस क्लोज केल्यानंतर बॅटरीचे जे व्होल्टेज आहे त्याच्या पद्धतीने हा कॅपॅसिटर C चार्ज होईल. परंतु स्विच ओपन करेल आपण, ज्यावेळी स्विच हा ओपन करेल ओके त्यावेळी काय होईल? हा स्टोअर झालेला चार्ज किंवा चार्ज झालेला जो कॅपॅसिटर आहे तो काय होईल? रेजिस्टन्स आरमधून डिस्चार्ज होईल. रेजिस्टन्स आरमधून काय होईल? डिस्चार्ज व्हायला चालू होईल. ओके, तर पहा टर्मिनल व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्स आर रेकॉर्डेड. टर्मिनल व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्स आर रेकॉर्डेड फॉर अ कन्सिडरेबल पिरियड ऑफ टाईम ड्युरिंग डिस्चार्ज. ओके, एक कन्सिडरेबल पिरियड ठरवून त्याच्या डिस्चार्ज टाईमचा जो काय व्होल्टेज आहे रेजिस्टन्सच्या टर्मिनलच्या अक्रॉसचा तो इथे रेकॉर्ड केला जातो. देन फ्रॉम द व्होल्टेज अक्रॉस अ कॅपॅसिटर ॲट एनी इन्स्टंट T. ओके, मग त्यानंतर फ्रॉम व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर म्हणजेच काय? व्होल्टेजच्या अक्रॉसचं जे कॅपॅसिटर आहे एनी इन्स्टंट कोणत्याही टाईम टीच्या इन्स्टंटला काय केलं जातं? मेजर केलं जातं. आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ व्होल्टेज V इक्वल्स टू स्मॉल v. ओके, आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ व्होल्टेज कॅपिटल V इक्वल्स टू स्मॉल v इंटू E रेस टू मायनस T डिवायडेड बाय CR. ओके, रेस टू म्हणजे ईचा घातांक मायनस T छेद C इंटू R. ओके, और कॅपिटल V डिवायडेड बाय स्मॉल v इक्वल्स टू E रेस टू मायनस T डिवायडेड बाय C इंटू R. द इन्सुलेशन रेजिस्टन्स R. ओके, R म्हणजेच काय? इन्सुलेशन रेजिस्टन्स असेल R जो फाइंड आउट करण्यासाठी R. पहा R कसा मिळाला आपल्याला? ओके, ई रेस टू म्हणजे ईचा वजा घात T छेद C अपॉन R आहे. त्याच्यातला फक्त आपल्याला R शोधायचा आहे. ठीक आहे. R शोधण्यासाठी अंशात राहील T, छेदात राहील C लॉग ऑफ E V डिवायडेड बाय V. म्हणजेच काय? ईचा आपण जर इंटिग्रेशन घेतला तर 1 छेद लॉग येतो. ओके, आणि सॉरी ईचं इंटिग्रेशन लॉग ई येतो. ओके, परंतु इथे मायनस चिन्ह असल्यामुळे अंशात T राहील आणि मायनस असल्यामुळे छेदात लॉग ई ट्रान्सफर होईल आणि रेस्ट ऑफ द टर्म्स म्हणजेच V छेद
कॅपिटल व्ही छेद स्मॉल व्ही काय होईल, तो लॉग ईच्या इथे अटॅच होईल आणि हा जो सी आहे तो काय होईल, खाली येईल. ओके, मग लॉग ईचं कन्वर्जन करत असताना आपणाला 0.4343 इतकी व्हॅल्यू आपणाला मिळेल लॉग 10च्या स्वरूपात. ओके, मग काय होईल, 0.4343 ही लॉग ईच्या ऐवजीची व्हॅल्यू आहे. ओके, ती अंशात आहे तशी राहील आणि टी आपला जो होता तो आहे तसा राहील आणि रेस्ट ऑफ द टर्म्स सी लॉग 10 कॅपिटल व्ही डिवायडेड बाय स्मॉल व्ही हे ह्या टर्म्स आहे अशा राहतील. हा फॉर्म्युला यूज करून आपण माहीत नसलेला रेजिस्टन्स आर तो फाइंड आउट करू शकतो, फ्रॉम विच द व्हॅल्यू ऑफ आर इज डिटरमाइंड. ठीक आहे, इथे पहा व्हेरिएशन ऑफ व्होल्टेज विथ टाईम, व्होल्टेजचं व्हेरिएशन दिलेलं आहे टाईमसोबत. ठीक आहे, स्मॉल व्ही कसा होतो आहे, व्ही इक्वल्स टू कॅपिटल व्ही इंटू ई रेस टू मायनस टी अपॉन सी आर. ओके, इथे पहा प्लॉट ऑफ लॉग ई व्ही वर्सेस टाईम, लॉग ई व्ही वर्सेस टाईम. ठीक आहे, हा स्ट्रेट प्लॉट आहे. ओके, जो की फिगर 5.1.13 मध्ये दाखवलेला आहे. ठीक आहे, न्यूमेरिकल्स ऑन लॉस ऑफ चार्ज मेथड, काही येथे न्यूमेरिकल्स दिलेले आहेत, प्रॉब्लेम्स दिलेले आहेत लॉस ऑफ चार्ज या मेथडवरती. कॅल्क्युलेट इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ केबल बाय लॉस ऑफ चार्ज मेथड इन विच द व्होल्टेज ऑफ चार्जड कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स 300 पिकोफॅरेड फॉल्स फ्रॉम 100 व्होल्ट टू 80 व्होल्ट इन 20 सेकंड. ओके, कॅपिटल व्हीची व्हॅल्यू किती दिलेलं आहे, 100 व्होल्ट, मायक्रो 18 व्होल्ट दिलेला आहे. ठीक आहे, त्याचबरोबर सी दिलेला आहे 300 पिकोफॅरेडचा आहे, म्हणजेच काय 300 गुणिले 10⁻12 फॅरेड इतकं. पिको म्हणजेच काय 10⁻12 घात. ठीक आहे, टी टाईम पण दिलेला आहे 20 सेकंड. आर फाइंड आउट करायचं आहे. या फॉर्म्युल्यामध्ये सर्व व्हॅल्यू पुट करा, आपल्याला आरची व्हॅल्यू मिळेल आर इक्वल्स टू 0.4343 इंटू 20 टाईमचा जो आहे 20. ओके, डिवायडेड बाय सी लॉग ऑफ 10 कॅपिटल व्ही डिवायडेड बाय स्मॉल व्ही. ओके, आर मिळून जाईल आपल्याला 0.298 गुणिले 10⁻12. ओके, म्हणजेच आर इक्वल्स टू 2.99 इंटू 10⁻11 ओहम. ओके, 11 ओहम इतका जास्तीचा रेजिस्टन्स आहे. 2.99 गुणिले 10⁻11 इतका जास्तीचा रेजिस्टन्स जो की माहीत नव्हता तो आपण फाइंड आउट केला. ओके, अशाच प्रकारचं एक दुसरं गणित आहे, ते विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन लिहून काढायचं आहे. ओके, नेक्स्ट सिलेबस टॉपिक 5.1.6 अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट अँड इट्स इम्पॉर्टन्स. अर्थ रेजिस्टन्स, द टर्म अर्थिंग मीन्स कनेक्टिंग अ नॉन करंट कॅरिंग पार्ट ऑफ द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट and the neutral point of the supply system to the general mass of the earth in such a manner that at all times an immediate discharge of electrical energy takes place without danger. ओके, नॉन करंट कॅरिंग पार्ट जे आहेत ते कनेक्ट करायचे आहेत. ओके, ऑफ द इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचे अँड द न्यूट्रल पॉईंट ऑफ द सप्लाय सिस्टम टू द जनरल मास. ठीक आहे, सप्लाय सिस्टमचा जो न्यूट्रल पॉईंट आहे त्याच्याशी आपल्याला नॉन करंट कॅरिंग पार्ट कनेक्ट करायचा आहे इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचा. ओके, कशासाठी कनेक्ट करायचा आहे, इन सच अ मॅनर दॅट ॲट ऑल टाइम्स अँड इमिजिएट डिस्चार्ज मिळाला पाहिजे त्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमधून ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जीचा टेक्स प्लेस विदाउट डेंजर. ओके, कोणत्याही धोक्याशिवाय तो इलेक्ट्रिक डिस्चार्ज जो आहे तो तिथे डिस्चार्ज झाला पाहिजे अर्थकडे. अशामुळे आपल्याला सप्लाय सिस्टमचा न्यूट्रल पॉईंट आहे तो नॉन करंट कॅरिंग पार्टला कनेक्ट करायचा आहे. अर्थिंग मीन्स मेकिंग अ कनेक्शन टू द जनरल मास ऑफ अर्थ. द use of earthing is so widespread in an electric system that at practically every point in the system from the generators to the consumer equipment each connections are made. Earthing is achieved by electrically connection the respective parts in the installation to some system of electrical conductors or electrodes placed in the intimate contact with the soil some distance below the ground level. The कॉन्टॅक्टिंग असेंब्ली इज कॉल्ड ॲज अर्थिंग. ओके, आपण जे अर्थिंग करतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड कॉन्टॅक्टिंग मटेरियल आहे जो की हा
अर्थिंग करण्यासाठी यूज करतात. ओके. ऑन अक्युरन्स ऑफ फॉल्ट इन एनी इलेक्ट्रिकल सिस्टम, लिकेज करंट फ्लो which is harmful. This leakage current is diverted to earth by earthing system. Okay. The earthing system resistance must be maintained within specified limit, otherwise the leakage current will not be effectively diverted to the earth and safety factor is affected. Okay. The earthing system resistance must be maintained. Okay. अर्थिंग रेजिस्टन्स जो आहे तो मेंटेन असला पाहिजे विदिन स्पेसिफाईड लिमिट. तो ठराविक लिमिटमध्ये अर्थिंग रेजिस्टन्स मेंटेनडच असला पाहिजे, नाहीतर काय होईल, सेफ्टी फॅक्टर आहे तो अफेक्ट होईल. ओके. इथे पहा, विदिन स्पेसिफाईड लिमिट, अदरवाईज द लिकेज करंट विल नॉट बी इफेक्टिवली डायव्हर्टेड. जो काय लिकेज करंट आहे इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमधून होणारा तो इफेक्टिवली डायव्हर्ट होणार नाही अर्थकडे आणि सेफ्टी फॅक्टर काय होईल, अफेक्ट होईल आणि सेफ्टी फॅक्टरवरती त्याचा परिणाम होईल. ओके. अर्थ रेजिस्टन्स और रेजिस्टन्स टू अर्थ, अर्थ रेजिस्टन्स और रेजिस्टन्स टू अर्थ. ठीक आहे. अर्थ रेजिस्टन्स किंवा रोधक ते अर्थ हा रेजिस्टन्स दिलेला आहे. द रेजिस्टन्स ऑफर्ड बाय अन अर्थ इलेक्ट्रोड टू द फ्लो ऑफ करंट इन टू ग्राउंड इज नोन ॲज रेजिस्टन्स टू अर्थ. ठीक आहे. द रेजिस्टन्स ऑफर्ड म्हणजे जो काय रेजिस्टन्स आहे ऑफर्ड करतो बाय द अर्थ इलेक्ट्रोड टू द फ्लो ऑफ करंट इन टू द ग्राउंड. ओके. फ्लो ऑफ करंट इन टू द ग्राउंड आणि अर्थ इलेक्ट्रोडपासूनचा जो काय रेजिस्टन्स आपल्याला ऑफर्ड होतो, म्हणजेच रोधक आपल्याला जो काय सापडतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे, रेजिस्टन्स टू अर्थ. द टर्म रेजिस्टन्स टू अर्थ और अर्थ रेजिस्टन्स डज नॉट इम्प्लाय द कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स बिटवीन द अर्थिंग इलेक्ट्रोड अँड सॉइल विच इज insignificant, but mainly the resistance of soil between the electrodes and the point of zero potential. Numerically, it is equal to the ratio of the potential of earth electrode with respect to the remote point to the current dissipated by it. Mathematically, earth resistance is given as V divided by I. Okay. Mathematically, earth resistance is given as V divided by I, where V is the measured voltage between the electrodes and the voltage spike and I is the injected current during the earth resistance measured through the electrode. Okay. As a general rule, lower the value of earth resistance better it is. ठीक आहे. जनरल नियमानुसार काय आहे, अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी असेल तितका तो चांगला आहे. बट इवन देन फॉलोइंग व्हॅल्यूज ऑफ द अर्थ रेजिस्टन्स मॅक्झिमम परमिसिबल व्हॅल्यूज विल गिव्ह सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट. परंतु खालील काही व्हॅल्यूज आहेत की जे सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट्स देतात. लार्ज पॉवर स्टेशनमध्ये 0.5 ओहम इतका असायला पाहिजे अर्थ रेजिस्टन्स. मेजर पॉवर स्टेशनमध्ये, मोठ्या पॉवर स्टेशनमध्ये 1 ओहम इतका अर्थ रेजिस्टन्स असतो. स्मॉल सबस्टेशन्समध्ये 2 ओहम इतका रेजिस्टन्स हवा. इन ऑल अदर केसेस, ओके, राहिलेल्या सर्व केसेसमध्ये 8 ओहम इतका अर्थ रेजिस्टन्स जनरली रूलनुसार गृहीत धरला जातो. द अर्थ रेजिस्टन्स दस लाइज इन लो अँड मीडियम रेजिस्टन्स कॅटेगरी. ओके. द अर्थ रेजिस्टन्स दस लाइज इन लो अँड मीडियम रेजिस्टन्स कॅटेगरी. ठीक आहे. म्हणून अर्थ रेजिस्टन्स जो आहे तो कमी आणि मध्यम रेजिस्टन्स कॅटेगरीमध्ये असायला पाहिजे राहतो. ओके. इथे पहा, फॅक्टर्स अफेक्टिंग रेजिस्टन्स ऑफ अर्थिंग सिस्टम. फॅक्टर्स अफेक्टिंग रेजिस्टन्स ऑफ अर्थिंग सिस्टम. अर्थिंग सिस्टम्समध्ये असे जे काही फॅक्टर्स आहेत, घटक आहेत जे अफेक्ट करतात, परिणाम करतात, या टॉपिकवरती MSBTच्या समर 15, समर 17 ह्या परीक्षांमध्ये प्रश्न होता. राईट एनी 2 फॅक्टर्स ऑन विच अर्थ रेजिस्टन्स डिपेंड्स. असे कोणते 2 घटक आहेत की ज्याच्यावरती अर्थ रेजिस्टन्स अवलंबून आहे. द मेन फॅक्टर्स ऑन विच द रेजिस्टन्स ऑफ एनी अर्थिंग सिस्टम डिपेंड्स आर. 2 मेन घटक आहेत की ज्याच्यावरती कोणताही अर्थिंग सिस्टमचा रेजिस्टन्स डिपेंड आहे, अवलंबून आहे. शेप अँड मटेरियल ऑफ अर्थ इलेक्ट्रोड. ओके. जो तुम्ही अर्थिंग सिस्टमसाठी अर्थ इलेक्ट्रोड यूज करणार आहात त्याचा शेप आणि मटेरियल कोणता आहे, हे 2 घटक. ऑर इलेक्ट्रोड्स युज्ड, किंवा तुम्ही कोणते इलेक्ट्रोड वापरत आहात अर्थिंग सिस्टमसाठी, याच्यावरती अर्थिंग सिस्टमचा रेजिस्टन्स जो आहे किंवा रेजिस्टन्स ऑफ अर्थिंग सिस्टम अवलंबून आहे. डेप्थ इन द सॉइल
ॲट विच इलेक्ट्रोड्स आर ब्युर्ड. ब्युर्ड म्हणजे ते हे करतात, अर्थ करतात, म्हणजे त्याला ब्युर्ड म्हणजे ॲक्च्युली पुरणे असा अर्थ आहे, पुरणे. ओके, ठीक आहे. तुम्ही डेप्थ म्हणजे खोली इन द सॉईल, जमिनीमधील किंवा मातीमधील खोली किती आहे, ॲट विच द इलेक्ट्रोड्स आर ब्युर्ड. ओके, ठीक आहे. स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द सॉईल सराउंडिंग अँड इन द नेबरहुड ऑफ इलेक्ट्रोड. ठीक आहे. स्पेसिफिक रेजिस्टन्स पण आहे, ठराविक एक रेजिस्टन्स आहे सॉईलच्या भोवतालचा, सराउंडिंगचा, अँड इन द नेबरहुड ऑफ इलेक्ट्रोड्स, आणि इलेक्ट्रोडच्या भोवतालचा. ठीक आहे. द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द सॉईल इज नॉट कॉन्स्टंट बट व्हॅरीज फ्रॉम वन टाईप ऑफ सॉईल टू अनदर. ओके, स्पेसिफिक रेजिस्टन्स जो आहे तो कॉन्स्टंट नसतो कदाचित, परंतु तो व्हॅरी होत असतो फ्रॉम वन टाईप ऑफ सॉईल, एका प्रकारच्या मातीपासून ते दुसऱ्या प्रकारच्या मातीपर्यंत व्हॅरी होत असतो. द अमाऊंट ऑफ मॉइश्चर प्रेझेंट इन द सॉईल. ठीक आहे, आर्द्रतेचं प्रमाण किती आहे त्याच्यावरती सुद्धा तो सुद्धा परिणामकारक आहे. ठीक आहे. द अमाऊंट ऑफ मॉइश्चर प्रेझेंट इन द सॉईल अफेक्ट्स इट्स स्पेसिफिक रेजिस्टन्स अँड हेन्स द रेजिस्टन्स ऑफ द अर्थ इलेक्ट्रोड इज नॉट अ कॉन्स्टंट फॅक्टर बट सफर्स सीझनल व्हेरिएशन्स. ओके, म्हणून जो इलेक्ट्रोडचा रेजिस्टन्स आहे तो सुद्धा कॉन्स्टंट नसतो, तो सीझन वाईज काय होत असतो, व्हॅरी होत असतो. हेन्स अ पिरियडिक टेस्टिंग, म्हणून काही ठराविक वेळेनंतर, पिरियडिक, ओके, काही ठराविक वेळेनंतर, हेन्स अ पिरियडिक टेस्टिंग ऑफ अर्थिंग इज रिक्वायर्ड, म्हणून काही ठराविक सीझन नंतर, काही ठराविक पिरियड नंतर अर्थिंग सिस्टमचा जो काय अर्थिंग आहे तो टेस्ट करण्याचा गरज आहे, टेस्ट करायला पाहिजे. ओके, इज रिक्वायर्ड टू एन्श्युअर दॅट अर्थिंग सिस्टम रिमेन्स सिझनेबली इफेक्टिव्ह. ओके, ठीक आहे. म्हणजेच काय, अर्थिंग सिस्टम ही सिझनेबली इफेक्टिव्ह आपल्याला ठेवायची आहे. द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द सॉईल व्हॅरीज बिटवीन वाईड लिमिट. द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द सॉईल, मातीचा जो काही स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे, ठराविक रेजिस्टन्स आहे, तो व्हॅरी होत असतो बिटवीन वाईड लिमिट अँड इज व्हेरी मच डिपेंड्स अपॉन द मॉइश्चर कंटेंट, आणि तो अतिशय डिपेंड आहे मॉइश्चर कंटेंटवरती, मातीच्या आर्द्रतेवरती. ठीक आहे. अ डिक्रीज ऑफ मॉइश्चर कंटेंट ऑफ 30%. ठीक आहे, मातीचा जो काय आर्द्रता आहे 30% जर कमी झाला, इज कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग अँड इन्क्रीज ऑफ 300 to 400% इन स्पेसिफिक रेजिस्टन्स. ओके, 30% जर मातीचा ओलावा कमी झाला तर 300% ते 400% स्पेसिफिक रेजिस्टन्स जो आहे अर्थचा तो काय होईल, वाढेल. ठीक आहे. हेन्स इट इज नेसेसरी टू मेक रेग्युलर चेक, म्हणून हे गरजेचं आहे रेग्युलर चेक करणे फॉर अर्थ रेजिस्टन्स ड्युरिंग द इयर थ्रू आउट. ओके, वर्षातून एकदा का होईना अर्थ रेजिस्टन्स चेक करणे हे गरजेचं आहे, नेसेसरी आहे. ओके, तर पहा सिलेबस टॉपिक अर्थ टेस्टर, त्याच्यासाठी अर्थ टेस्टर आहे, अर्थ टेस्टर फॉर अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट. अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी अर्थ टेस्टर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, उपकरण आहे की ज्याचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहोत. ओके, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग रेजिस्टन्स ऑफ अर्थिंग सिस्टम, जो की काय होता, शेवटी आपल्याला काय मिळाला, फॅक्टर्स. म्हणजेच ते फॅक्टर्स 2-3 प्रकारचे फॅक्टर्स आहेत. सॉईल, शेप अँड मटेरियल ऑफ अर्थ इलेक्ट्रोड, डेप्थ इन सॉईल ॲट विच इलेक्ट्रोड्स आर ब्युरिड, आणि जो सॉईलचा जो आर्द्रता आहे, ओके, की मॉइश्चर आहे, मॉइश्चर कंटेंट आहे, तो एक फॅक्टर आहे की ज्याच्यावरती अर्थ रेजिस्टन्स डिपेंड आहे. ठीक आहे, हा टॉपिक आपण पाहिला. त्याचबरोबर आपण अर्थ रेजिस्टन्स म्हणजे काय, ठीक आहे, अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट अँड इट्स इम्पॉर्टंट ते पाहिलेत. ओके, त्याचबरोबर आपण हाय रेजिस्टन्स मेजरमेंट करण्याच्या 2 पद्धती पाहिल्या. एक आहे तो मेगरने आपण हाय रेजिस्टन्स मेजर करू शकतो. ओके, जो की एक्स आहे. जर एक्सची व्हॅल्यू इन्फिनिटी असेल तर मेगरचा पॉईंटर आपल्याला इन्फिनिटी शो करेल, आणि एक्सची व्हॅल्यू 0 किंवा काहीतरी कमी व्हॅल्यू असेल त्यावेळी हा जो पॉईंटर आहे मेगरचा तो क्लॉकवाईज डिरेक्शनने म्हणजे 0कडे परावर्तित होईल किंवा डिफ्लेक्ट होईल. तो आपल्याला ह्या मेगर टेस्टिंगमध्ये इन्सुलेशन टेस्टर, मेगरलाच आपण इन्सुलेशन टेस्टरसुद्धा म्हणतो. ठीक आहे. त्याचबरोबर लॉस ऑफ चार्ज मेथड आपण शिकलो. ओके, ह्या व्हिडिओमध्ये. सो नेक्स्ट लेक्चरसाठी, नेक्स्ट व्हिडिओसाठी की ज्याच्यामध्ये आपण अर्थ टेस्टर
अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी पाहणार आहोत. ओके, म्हणून नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.